राजू लाटकर हा सामान्यांचा कार्यकर्ता आहे, सामान्यांचा आमदार या ठिकाणी होणार आहे, मोटरसायकलवरनं फिरणारा आमदार होणार आहे। आता कदमवाडीमध्ये माझं भाषण झालं, तिथं मी एक किस्सा सांगितला, तो इथं सांगतो। कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते, हे राज्यसभेचे खासदार त्यांच्याबरोबर होते, तिथे एक आजी आणि माजी खासदार आत होते आणि आजी आणि माजी खासदारासमोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे आणि 10 मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे, ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या। आता त्या बैठकीला मुख्यमंत्री महोदय, त्या बैठकीला एक विद्यमान खासदार, एक माजी खासदार, इच्छुक उमेदवार आणि हे खासदार। आता या 5 मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे, दुसरं कोण सांगणार? म्हणजे केसानं गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी सोडलेलं नाही, स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी या ठिकाणी सोडलेलं नाही। आज ही माडिक कंपनी आज आमच्याकडं मत मागण्याचं काम या ठिकाणी करते, खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत, काय हरकत नाही, बंटी पाटील समर्थ आहे, जेवढी दगड मारचीला तेवढ्या ताकदीनं बंटी पाटील उभा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं।